समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी राया झुकवणी मस्तक तुझ्या पावली, नाम घेत तुझे स्वामी माऊली. झुकवणी मस्तक तुझ्या पावली, नाम घेत तुझे स्वामी माऊली. वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी, आता वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी. सुखी ठेव आता आम्हा लेकरासी, सुखी ठेव आता आम्हा लेकरासी. स्वामी भक्त हो, आज घटस्थापनेतील 5वी माळ आणि या दिवसानिमित्त पुन्हा एकदा आपली माय माऊली, आपली स्वामी माऊली आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेली आहे आणि नवीन काहीतरी शिकवणही द्यायला आलेली आहे. जेव्हा आपण संदेश ऐकतो आणि ते स्वामींचेच आहे असं मानून त्यावर विश्वास ठेवून तशाच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, ते विचार आपल्या आयुष्यात उतरवतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला एक प्रकारची दिशा मिळत असते. आणि त्या मार्गावर चालत असताना स्वामी देखील आपला हात हातात घेऊन चालतात. त्यामुळे आपल्याला कुठेही अडथळे निर्माण होत नाही, कारण ते अडथळे आले तरीही त्या अडथळ्यांना सामोरं जाण्याची ताकद आपल्याला स्वामी माऊली प्रदान करत असते. तर चला, तुम्हालाही स्वामींची साथ हवी असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि त्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. तर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे सराव तुला बळकट बनवतो, दुःख तुला माणूस बनवतं. सराव तुला बळकट बनवतं तर दुःख तुला माणूस बनवतं. अपयश तुला विनम्रता शिकवते आणि यश तुझ्या व्यक्तिमत्वाला चमक देते. यश तुझ्या व्यक्तिमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच तुला पुढे चालण्यासाठी प्रेरणा देणार आहे, हे लक्षात ठेव. हे जग जर विश्वासावर चालतं असं तुझं म्हणणं असेल तर तुला आमच्यावर देखील विश्वास ठेवावाच लागेल. आमच्या शक्तीवर, आमच्या भक्तीवर जसं जसं तू विश्वास ठेवतो तसं तसं तुझ्या विश्वासाला फळ देण्याचं काम आम्ही करत असतो. अरे, जेव्हा तू आमच्यावर अगदी दांडगा विश्वास ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडू लागतात. एखाद्याच्या मनातून उतरणे आणि मनामध्ये उतरणे हे तुझ्या कर्तृत्वावर अवलंबून असणार आहे. म्हणून सतत कुणाच्या तरी मनामध्ये उतरण्याचा प्रयत्न कर, परंतु मनातून उतरण्याचा प्रयत्न तू कधीही करू नकोस. दुबळ्यांची शिकार करून स्वतःच्या सामर्थ्याचा मोठेपणा कधीच सिद्ध होत नाही. व्यक्तिमत्व असे घडव की कुणी तुझ्या मागे वाईट बोललं तरीही ऐकणाऱ्याला ते खोटच वाटलं पाहिजे. इतका तुझ्या स्वभावामध्ये गोडपणा ठेव आणि इतकं तू प्रामाणिक राहा. अरे, इतर लोक जरी तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले तरीही तुझे विचार मात्र चांगले आहे, शुद्ध आहे हे आम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. जेव्हा आम्हाला तुझी ओळख असते, तू कसा आहे हे आम्ही जाणतो, तेव्हा हे जग काय म्हणतं याने तुला काहीही फरक पडता कामा नये. तू फक्त आमच्या नजरेत उत्तम राहा. बाकी तुझं उत्तम करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. वाणी, वागणूक आणि विचार हे तुझ्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहेत आणि जितका उच्च दर्जा तू राखशील तेवढीच उच्च किंमत तुला मिळणार आहे, हे सदैव लक्षात ठेव. प्रत्येक जीवाच्या इच्छा, आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने, त्या त्या स्थितीला अनुसरून चालवणारा फक्त तुझा हा स्वामी आहे. आम्ही सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने आम्हाला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. म्हणून तू जिकडे बघशील तिकडे तुला आम्ही दिसू. जेव्हा जेव्हा तू आमचं नामस्मरण करणार तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या सोबत उभे असणार, एवढा विश्वास तू आमच्यावर ठेव. कारण तू घेतलेलं नाम आणि तू आमच्या समोर टेकवलेला माथा कधीही वाया जाणार नाही. अरे, विश्वास ठेव. आमचं जे नियोजन असतं ना ते नेहमी अचूक असतं. योग्य वेळी योग्य घटना घडणारच असते. फक्त तोपर्यंत मात्र तुझ्याकडे तेवढा संयम असावा लागतो. जेव्हा तू संयम ठेवतो आणि विश्वासाने आमच्या समोर हात जोडतो तेव्हा तुझी कुठलीही इच्छा अपूर्ण राहत नाही. जीवनामध्ये चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी कायम सोबत असली की तुझं पुढचं पाऊल देखील चुकत नाही. म्हणून तुझ्या वाट्याला जर काही वाईट अनुभव आले तर घाबरू नकोस. उलट त्या वाईट अनुभवांमधून एक धडा घे आणि पुढचं पाऊल टाकताना जरा जपून टाक. आणि जेव्हा जेव्हा तू पुढचं पाऊल टाकणार आहे तेव्हा आमचं नाम मुखामध्ये ठेव, म्हणजे तू घेतलेला निर्णय चुकणार नाही आणि तू टाकलेलं पाऊल हे चुकीच्या दिशेने वळणार नाही. नेहमी निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीने चालायला शिक.
लोकांच्या विचारावर तू चालू नकोस. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःमध्ये निर्माण कर. जेव्हा तू अशी ताकद स्वतःमध्ये निर्माण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तू निर्णय योग्य सिद्ध करू शकतो. अरे तुला दुसऱ्यावर विसंबून राहण्याची गरज नाही. जर तुझ्या सोबत तुझी ही स्वामी माऊली आहे, तू फक्त आमच्यावर विसंबून राहा आणि जो काही तू निर्णय घेतला आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर. पण या स्वार्थी जगावर तू अवलंबून राहू नकोस. कारण म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून स्वतःच्या अंतर्मनामध्ये इतका विश्वास निर्माण कर की तू जे काही करणार आहे ते योग्यच करणार आहे आणि त्यामध्ये तुला यशच प्राप्त होणार आहे. जेव्हा असा सकारात्मक विचार तू करू लागतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल देखील घडू लागतात. अरे बऱ्याचदा तू म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही. खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला भाग पाडत असते. म्हणून समोर आलेल्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार कर. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने तू असा विचार करू लागतो तेव्हाच तुला मार्ग सापडत जातो. आणि एखाद्या गोष्टीसाठी जर तू प्रामाणिकपणे प्रयत्न करशील तर नक्कीच तुझी ती परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही देखील तुला सदैव मदत करू. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण तू जे सतत शोधत असतो ना ते कधीच मिळत नाही. आयुष्य संपत जाते, पण तुझं शोध कार्य मात्र कधीही थांबत नाही. आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे तू बाहेर शोधत होता ते तर तुझ्या जवळच होतं आणि ते म्हणजे समाधान. म्हणून प्रत्येक गोष्ट अट्टहासाने मिळवण्यापेक्षा काही गोष्टी तुझ्याकडे आहे त्यामध्ये समाधान शोधायला शिक. जेव्हा तू समाधान शोधू लागतो तेव्हा सुख तुला आपोआप सापडतं आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं होतं. अरे दुःख वाटायला आलं म्हणून रडत बसू नको, दुःख करत बसू नको, त्रागा करू नकोस. जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःख खूप त्रास होत असूनही जेव्हा चेहऱ्यावर हसू ठेवते ना तेव्हा अशा व्यक्तीसोबत आम्ही असतो. अशा व्यक्तीच्या डोक्यावर आमचा हात असतो आणि ज्याच्या डोक्यावर आमचा हात असतो तो सदैव आनंदातच असतो आणि प्रत्येक प्रसंगाला तो हसत मुखानेच सामोरं जातो. आणि ज्याच्या चेहऱ्यावर हास्य असतं त्याला दुःखातून बाहेर काढण्याचं काम आम्ही स्वतः करत असतो. म्हणून तुला सांगतोय, परिस्थिती कशीही असू दे तुझ्या चेहऱ्यावर मात्र शांतता आणि संयम असायलाच हवा. परिस्थिती तुझ्या पुढे एक दिवस झुकल्याशिवाय राहणार नाही. कारण बऱ्याच गोष्टी त्रागा केल्यामुळे सुटत नाही तर त्या अजून अवघड होत जातात. पण त्या परिस्थितीमध्ये जर तू स्वतःवर नियंत्रण ठेवून शांत राहिलास आणि संयम ठेवून पुढच्या गोष्टींसाठी आमच्याकडे प्रार्थना केली आणि तुझी मेहनत सातत्याने चालू ठेवली तर नक्कीच तुला जे हवं आहे ते लवकरात लवकर तुझ्यापर्यंत चालत येईल. आणि तू कितीही मोठा झालास तरीही त्याचा गर्व मात्र कधीही बाळगू नकोस. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही आणि अपमान झाला तरीही जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरीही कठोर शब्द जो उच्चारत नाही असाच भक्त आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ भक्त असतो. आणि जर तुला आमच्या समोर यायचं असेल आणि आमच्या भक्तांमध्ये तुला सर्वश्रेष्ठ सिद्ध व्हायचं असेल तर ह्या गोष्टींचं पालन तुला करावंच लागेल. तुझ्यासोबत कोण कसं वागत आहे, तुला कोण काय बोलत आहे याचा विचार तू करत बसण्यापेक्षा तू फक्त सत्कर्म करत राहा आणि आमचं नामस्मरण कर. नक्कीच तुझ्यासोबत तुझी ही स्वामी माऊली कायम राहणार आहे आणि तुला एकच सांगणार आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपलं स्वामी सूत्र हे देखील एक चॅनल आहे आणि नुकतंच आपण एक नवीन चॅनल चालू केलं आहे ज्याचं नाव आहे तुमची ताई. त्यावर आपले सगळे काही डेली रुटीनचे व्हिडिओ येणार आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शनही केलं जाणार आहे. तर आवर्जून त्या चॅनलला भेट द्या आणि आपले संदेशही ऐकत राहा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.